लंबोदरं पञ्चमञ्चषष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं दशाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिर्द्वादशैतु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपे गणपति स्तोत्रं च षड्विरमाशर फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायं समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वः श्रीगणेशस्य प्रसादतः श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। सययति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरलमदजलनिमहं भ्रमरकुलायनीकसेवितकपोलम् अभिमतफलदारङ्गामेशं गणपतिं वन्दे या कुन्देन्दुतुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रावृतां या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यामहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं माता रामो मन्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रोर्दयानुरन्यान्नं जाने नैव जाने न जाने मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समशरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कन्यनेत्रं सधयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मालाकमण्डलुरधरपद्मयुगमे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्वतरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजशङ्खयुक्तं काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं नमामि जितेन्द्रियगणाग्रणी
रविरतं परे ब्रह्मणे कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुखमण्डलो कुमतखण्डने दण्डवृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळ्या पण असावे जवळे स्वामी राया आपण असावे जवळे गजानना आपण असावे जवळे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय कृष्ण हरि राम गोविंद धन हरि गोपाल नरद गोविंद धन हरि गोपाल गोपाल
बसणार ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये रे औदुंबरी वसणाऱ्या औदुंबरी वसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या ये पायी खडावा गाजणाऱ्या कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या कृष्णागिरीच्या बसणाऱ्या भस्मोत्तोलन करणाऱ्या ये भस्मोत्तोलन करणाऱ्या ये भस्मोत्तोलन करणाऱ्या ये दंडक मंडलू ये दंडक मंडलू घेणाऱ्या दंडक मंडलू घेणाऱ्या दंडक मंडलू घेणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णागिरीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे स्वभक्त संगे असणाऱ्या
सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया वासुदेवा ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये मनास बाटे हीन दीन परि मनास बाटे हीन दीन परि मनास बाटे इच्छा तव गुण गाया वासुदेवा इच्छा तव गुण गाया कीर्तन ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया मंडमी काहीच देणे मती मंडमी काहीच देणे मती मंडमी काहीच देणे सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया ये वासुदेवा निरंजनी राया कीर्तन ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया राम 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 हो राम 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 हो राम 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 हो राम 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 राया राम राया राम राया राम राया राम राया राम राया राघोबार 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 राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 सीताराम सीताराम
सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 राम सीताराम हो राम 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 सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय सब संतन की जय सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय भवानी जगदम्बा माता की जय कुंडलिका वरुदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर आपणा सारिखे करीती तात्काळ 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 नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय सद्गुरु वाचुनी लोह परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची नसाहे सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या देवा देवा सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय सद्गुरु वाचुनी
सापडेना सोय सद्गुरु वाचुनी सापडेना सोय सापडेना सोय सापडेना सोय आदावर्त्रिवर प्रदान मनसो यातो जनिर्बालक क्रीडार्थं मृतमज्जनं परमधुलीलार्जुनानुग्रहः रामाचार्यक साध्य पिंगलयतु प्रह्लाद बोधौ तथा लरिकायुर्वरदानमित्यवगतं श्रीदत्तलीलामृतम् आदौ रूपमरूपते गुणगणेशान्मानवं स्वीकृतम् वर्णाद्याश्रमधर्मधारणमथो श्रीदत्तदेवे गुरो तत्संस्थापनतीर्थपादवपुयो तुर्येकविस्वार्ध्यन्मन्दे ते गुरो वासुदेव यतिराट् शिव्याद्रिकन्यं परम् ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां दुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः सद्गुरु परमहंस वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय मंगलमूर्ति मोरया गजानन महाराज की जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर वासुदेव गजाननाच्या चरणी द्वितीय पुष्प अर्पण करीत असताना विषय कालचाच आपण घेतोय सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला या पुढे येऊन बसा ना असं इथे भरपूर जागा या मला श्रोताजवळ हवा हो या या पुढचे पुढे सरका या जवळ जवळ या सर्व मंडळी सभा मंडप असा खचाखच जर भरला असेल ना तर वक्त्याला सुद्धा सांगायला आनंद वाटतो लक्षात घ्या मधली जागा सोडू नका आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी खरंच समोर सरका बरं तिथल्या तिथे नको असं असं कारण बऱ्याच कीर्तनात मी बघतो सरका म्हणलं की तिथल्या तिथेच असं करतात बुवानं सुरू केलं की पुन्हा स्तब्ध नाही नाही आपण खरंच सुज्ञ आहात हे सगळं मी जे काही बोलतोय ना आता गेल्या 5 दिवसापर्यंत जे काही 4 दिवसात बोलणार आहे हे सगळं बाहेरचं बोलणार आहे बरं तुम्ही काही घेऊ नका आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधचे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज काय सुंदर वर्णन करतायत पहिल्या ओळीमध्ये आधी आधी असे 2 शब्द घातले का घालावे वारंवार शब्दोच्चार होणं म्हणजे वाणीचा दोष समजतात बरोबर आहे की नाही सांगा एकच शब्द आपण 2-2 वेळा ज्या वेळेला उच्चारतो त्यावेळेला असं वाटतं यांच्या वाणीमध्ये दोष आहे मग महाराजांना काय सांगायचं आहे पहिला शब्द ठीक आहे पण दुसरा आधी आधी जे गेलेलं आहे ते सोडा पण आता तरी करी सार्थक काही मानव जन्म पुन्हा नाही एकदा गेलेलं पुन्हा वापस येणार नाही महाराज म्हणून सगळ्यामध्ये भक्तांविषयी श्रोत्यांविषयी सद्भक्तांविषयी काकोळतीने महाराज सांगतायत आधी आधी अरे आता तरी कर गेलेलं आयुष्य त्याकडे बघायचं नाही पुढे काय होतंय याकडे लक्ष दे आणि इथून तरी आपल्या जीवनाला सुंदर लाटणे दे भगवंत दूर नाही याचं कारणच असं आहे हा जो मानव देह आहे ना हा 84 लक्ष योनी मधून आलेला हा निरुमणी आहे निरुमणी का म्हटलं मी
आपण परमेश्वराचं चिंतन करतो, नामजप करतो आणि कुठेतरी येऊन थांबावं लागतं ना. मग ज्या ठिकाणी थांबतो, ज्या मणीवर आपण स्थिरावतो त्याला मेरुमणी असं म्हणतात. मग त्या ठिकाणी येऊन थांबायचं म्हणजे हा मानव देह सुद्धा मेरुमणी आहे. इथून पुनर्जन्म न लभ्यते, पण कोणाकरता? ज्याला मनोमन स्मरण केलं देवाचं, मला कुठेतरी जायचंय, माझा मार्ग निश्चित करायचाय म्हणून ज्यानं तप केलं, त्या तपानं हा देह जाळून टाकला आणि त्यानंतर परमेश्वराकडे बघितलंय, आनंदमय रूपानं बघितल्यावर परमात्मा म्हणतो हा माझ्याजवळ येण्याच्या खरंच नाही. नाही ते काय होतं माहितीये का, जीवनामध्ये नाना तऱ्हेच्या विकारामध्ये, नाना तऱ्हेच्या कार्यामध्ये आपण गुरफटून जातो. म्हणून मी तुम्हाला खरं सांगू का, माझं आणि तुमचं आयुष्य भरपूर आहे, काळजी करू नका. इथे मंडपामध्ये जेवढी मंडळी बसली आहेत ना, सगळ्यांचं आयुष्य वाढणार आहे. तुम्ही म्हणा बुवा हे काही कीर्तन करायच्या हाती आहे का आमच्या हाती आहे? अहो आपल्याच हाती आहे. विचार करा, 2 तास या ठिकाणी एकसारखं बसणं आणि देहाचे कान करून जो कोणता श्रोता ऐकत असेल ना, दिवसभरात केलेले सगळे पापाचरण बाजूला होतात, चित्त कथेशी निगडीत होतं, अंतःकरणामध्ये कुठलाही विचार राहत नाही, मन तद्रूप होतं, बाकीचे विकार येत नाहीत. चित्रगुप्ताची लेखणी बंद पडते. काय लिहू याच्याबद्दल पाप? माता मला सांगा, एखाद्याचं आयुष्य 80 वर्षाचं असेल आणि कीर्तनातले 2 तास त्याची बंद पडलेली लेखणी, पुढे किती वाढलं? पापच झालं नाही तर आयुष्य नाही वाढणार का हो? पाप केल्यानंतर आयुष्य कमी करून तो त्याला इतरत्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आहे ना, हे जीवन गाडा असंच चालत राहणार. आम्ही, तुम्ही म्हणता आम्ही एवढं देवाचं करतो, मग आम्हाला दुसरा जन्म असा कसा येईल? आम्ही परमेश्वर पदाशी निगडीत होऊ. त्याकरता तुकोबाराय व्हावं लागतं, त्याकरता मोरया गोसावी व्हावं लागतं, त्याकरता परमहंस परिव्राजक आचार्य टेंबे स्वामी महाराज व्हावं लागतं, माऊली ज्ञानेश्वर भगवान. अहो हे सगळे अवतार कार्य घेऊन आले, आपल्याला सांगितलं या मार्गाने जा आणि पुन्हा त्या अवतारामध्ये नवे नवे पूर्ण जिथून आले त्या ठिकाणी एकरूप झाले. तुम्ही आम्ही नाही होणार याचं कारण आमचं शरीरच विकारानं भरलेलं आहे. दिवसभर नाना तऱ्हेचे विकार आहेत, नाना तऱ्हेचे आचार आहेत, वागूनही कसं वागतोय हे सगळं टिपल्या जातं ना. मग या विकारामुळे कर्मानुभोग गच्छती जीव एकहा. तो जीव कर्माप्रमाणे सरकत असतो आणि 84 लक्ष योनीमध्ये फिरत असतो. आता तुम्ही म्हणाल बुवा कीर्तनाच्या गाडीवर भरायला की प्रत्येक कीर्तनकार 84 लक्ष योनीच सांगतात, मग आम्ही काय ऐकावं? अहो हे खरंच 84 लक्ष योनी आहेत का? जर्मनीनं 80 लक्ष योनी सिद्ध केलेले आहेत. आजचे विज्ञानवादी म्हणतात हे सगळं थोतांड आहे. हे संतांनी जे जे काही लिहून ठेवलंय स्वतःचं पोट भरण्याकरता लिहून ठेवलेलं आहे. बघा प्रत्येकामध्ये जीव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्य जशी पोटाची खळगी भरण्याकरता राब राब राबत असतो, तसं एखाद्या किडामोडी कीटकाकडे एक सारखं बघा. भगवान दत्तात्रयाने फुकट गुरु केले नाही. एकेकाला गुरु करीत असताना त्यामधला गुण घेतला. काय सुंदर गुण आहे. मुंगी सुद्धा पोट भरण्याकरता आता पावसाळा येणार, एक पांढरं द्रव्य घेऊन ती निघत असते, ती पण सुद्धा आपला संचय करते है ना. तो जीव सुद्धा स्वतः जगण्याकरता धडपड करीत असतो, तसा मानव देह. पण हे करीत असताना सुद्धा काही कर्तव्य आहेत आपले. त्याचं कारण पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती याला परमेश्वर प्राप्ती मानव देही. भगवंताचे चरण फक्त मानव देहामध्येच धरायचे, इतर देहामध्ये नाही. पण इतर देहाला सत्सद विवेक बुद्धी नाही, बरं बुद्धी नाही म्हणावं
तर काही ठिकाणी बघायला नाही, कुत्रे सुद्धा कीर्तन ऐकायला येऊन बसतात. स्वतः माझ्या घरचा कुत्रा गुरुचरित्र ऐकायला बसतो. त्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये इकडे तिकडे अचकट विस्कट काहीही खात नाही. सगळी ऐकायला बसली की त्याकरता वेगळं आसन घालावं लागतं. हा मागल्या देहीचा पुण्य त्रिपुण्य पावन जीव आहे, लक्षात ठेव. तो सुद्धा येतो, त्याला सुद्धा त्यात रममाण व्हावंच लागतं. जयराम स्वामी वडगावकरांच्या कीर्तनामध्ये एक गाय येऊन बसत असे. सुंदर वर्णन आहे. हे पावन देह असतात आणि ज्यांच्या ज्यांच्या कानावर ही भगवत चिंतन भगवत नामस्मरण त्या रसाळ कथा पडतात ना, ते मुक्त होतात बरं का. पण तन्मयतेनं ऐकावं लागतं, तन्मयतेनं ऐकावं लागतं. देहाचे कान करून ऐकावे लागतात. लोक म्हणतात काय सांगता बुवा, त्या ध्रुव बाळाला 100 नवे नवे अवघ्या 6 महिन्यामध्ये दर्शन झालं. तसं आम्हाला होईल का? होईल ना, होईल ना. पण मला सांगा, ध्रुव बाळाला 6 महिन्यामध्ये जे दर्शन झालं त्याकरता त्याला 100 जन्म आधी तपश्चर्या करावी लागली. तेव्हा 6 महिन्यामध्ये अवघ्या मानव देहामध्ये दर्शन झालं. तुम्ही आम्ही किती करतो? आमची व्रत कशी आहे? काम्य व्रत आहे. देवाला मागणं मागत असताना आम्ही काय म्हणतो? निष्काम सेवा आमच्या हातून आहे का परमेश्वराची, याचा विचार करा. प्रत्येक जण, तुम्ही आम्ही सगळे चालू त्यामध्ये. जगण्याकरता द्रव्यबळ आवश्यक आहे, पण किती मागायचं? पोटापुरतं नाही. मग अति मिळवण्याकरता लंडन आहे, जपान आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे. आमचा मुलगा कुठे? अमेरिकेत आहे. काय उपयोग? एवढं सगळं मिळवून जायचं काय? घ्यायचं काय? करायचं काय? पोटापुरतं हवंय आपल्याला, अगदी पोटापुरतं हवंय. आणि शेवटी घेऊन तरी काय जातो? अहो, आनाजी आहे म्हणून नानाजी म्हणतात. ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला विचारते कोण घरामध्ये? मनुष्य जन्माची इति कर्तव्यता बघा, काही उपयोग नाही. म्हणून म्हणताय महाराज, जीवन काही काही पद अशी असतात हो, मनाला चटका लावून जातात, विचार करायला लावतात. जीवन पाण्याचा बुडबुडा, जीवन पाण्याचा बुडबुडा, जीवन पाण्याचा बुडबुडा. अथांग भरला या संसारी, अथांग भरला या संसारी, अथांग भरला या संसारी, अथांग भरला या संसारी, अथांग भरला या संसारी. सुख दुःखाचा घडा रे, सुख दुःखाचा घडा रे, पाण्याचा बुडबुडा, जीवन पाण्याचा बुडबुडा, जीवन. शिकला विकला सुकला थकला, शिकला विकला सुकला, शिकला विकला सुकला थकला. तू वाया गेला रे, तू वाया गेला. संसाराच्या या खाण्याला, संसाराच्या या खाण्याला बैल जुंफला मढारे, बैल जुंफला मढारे. पाण्याचा बुडबुडा, जीवन पाण्याचा बुडबुडा, जीवन
किती कर्तव्यता आहे या देहाची. जीवन पाण्याचा बुडबुडा आत्ता बसलाय, उद्या राहील की नाही सांगता येत नाही. बुवानं 5 दिवसाचं कीर्तन केलं, 6व्या दिवशी घरी पोचल का नाही काही सांगता येत नाही का. त्याला जर सगळं करून घ्यायचं असेल तर तसे आम्ही वरती जाऊन आलेलोच आहोत. ठीक आहे. 12 वर्ष आधी सगळं फाडफूड झालेलं आहे हे शरीर, ओपन हार्ट सर्जरी, पण सेवा त्याला करून घ्यायची होती ना, म्हणून खडखडीत आवाज ठेवून ठेवलाय जीवन. बघूया आता कुठपर्यंत सेवा घेता येते. काय आहे, प्रत्येक गोष्ट परमेश्वरावर सोपवावी, पण ती कोणामार्फत जावी, मुमुक्षु अवस्था असावी. मुमुक्षु अवस्था असल्यानंतर मुमुक्षु म्हणजे काय, मोक्षाची इच्छा करणारा. साधी सरळ सोपी व्याख्या. पुनर्जन्माला लभ्यते म्हणजे मोक्ष, पुन्हा येणे नाही, पुन्हा जाणे नाही म्हणजे मोक्ष. मग ही मोक्षाची इच्छा करणारा नुसतीच इच्छा करून जपायचं नाही, त्याचे मार्ग माहिती पाहिजे. म्हणून आचार्य म्हणाले, हृदयहमाद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधार मयानुकूलेन न भस्वतेरितं उमान भवात्ति न तरेच आत्महा. हे नरदेह तरुण जाण्याची एक नौकारूपी साधन आहे. हृदय माध्यम, आद्य माध्यम आहे. कसं आहे, सुलभम म्हणजे मेरुमणी आहे, इथून पुन्हा मागे यायचं नाही. पण सुदुर्लभम, तुम्ही म्हणाल बुवा हा काय श्लोक, सुलभही म्हणतात सुदुर्लभही म्हणतात, बरोबर आहे ना. अहो दोन्ही गोष्टी आहेत जीवनामध्ये. मी बोलताना बोललो की अशुद्ध तूप आहे म्हणून साजूक शुद्ध तूप मिळेल म्हणून द्यावं लागतं, म्हणजे दोन्ही आहे. सडकही आहे चांगलंही आहे, तुम्हाला काय घ्यायचं ते बघा. हे गेली विचार करा. म्हणजे सुलभम तरुण जाण्याकरता सुलभ आहे, पण सुदुर्लभम थोडस जरी चुकलं, वाट चुकली, गेलं राहिलं सगळं. बरं आहे कसं, प्लवम नावेसारखं आहे जीवन. कसं आहे, प्लवम नावेसारखं आहे. सुकल्पम गुरुकर्णधार, भवसागरातून तरुण जायचं आहे. नावाडी कोण आहे, सद्गुरुनाथ. एकानं मला म्हटलं काही गरज आहे का गुरुची, आहे. सद्गुरु विना ब्रह्मज्ञान नव्हे नव्हे सर्वथा जाण. गुरुशिवाय काहीच होऊ शकत नाही ना. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा, अहो सगळ्या ठिकाणी ओतप्रोत सगळंच भरलंय, पण आपल्याला कळतं का. माऊलींनी एके ठिकाणी सुंदर वर्णन केलं. पृथ्वी निधाने भरली आहे. काय वर्णन सुंदर सांगितलं महाराज. पृथ्वी निधाने, निधान म्हणजे पाणी. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विण प्राप्ती नोहे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, पण गुरुकृपाला आहे तहीच प्राप्ती. काय वर्णन केलं. पृथ्वी निधाने भरली आहे, पाणी आहे पण दिसत नाही. नेहमीच आपला दृष्टांत आहे. शेतामध्ये विहीर खणायची आहे. आता पूर्वीचा काळ, त्यावेळेला पायाळ माणसाची योजना करायची बघा. मग त्याला बोलवायचं. पायाळ माणूस पायळ. त्याचा उपयोग केव्हा होतो, काय काढण्याकरता होतो. अहो पायाळू माणूस उसट पाठीवर लता घालावे लागतात. मी वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मानलेला जातात. मी पायाळूच आहे. पायाळू म्हणजे पायाकडनं जन्म होणारा. बऱ्याच लोकांना लाथा मारल्या, पण नंतर 12 नंतर नको भैया थोडासा देखो ना, नको रे बाप्पा म्हणतात. त्याला आठवलं आता ही सेवा बंद करायची. पायाळ माणसाला परमेश्वराने काही वेगळी शक्ती दिली. त्यानं पाय ठेवल्याबरोबर त्याच्या पायामध्ये मुंग्या यायला लागतात. मग त्यावेळेला पायाळ माणसाची योजना करायची. शेतीमध्ये विहीर खणायची म्हटल्यानंतर आता वेगवेगळे जलसंशोधन यंत्र वगैरे निर्माण झाली, पण त्यावेळेला नव्हतं. मग त्यांना बोलवायचं.
त्याची पूजा करायची, त्याच्या हातामध्ये एक वेताची काठी असे, त्याच्याबरोबर घरातली सर्व मंडळी मागं 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 संपूर्ण शेतीला वेढा देतात. सगळ्या शेतीमध्ये तो फिरतोय, अंदाज घेतोय पाण्याचा आणि एका ठिकाणी उभा राहतो. हा इथं खणा, खणा इथं 10 हात माती लागेल, तिथून 2.5 हातावर शाळू लागेल, एक खडक लागेल आणि त्या ईशान्य दिशेकडून त्या खडकामधून झरा लागेल. क्षणार्धात तुमची विहीर भरेल. पलूला झालं, त्याला आखून दिली, त्यांनी गडी लावली, भार 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 खणायला लागले. अहो घडलं तसंच. 10 हात माती, 2.5 हात शाळू, ते आटोपल्याबरोबर खडकही लागला आणि त्याला फोडल्याबरोबर एकदम झराही झाला. हा विचार करायला लागला, वंशोवंशी शेती आमची, पंजोबा आजोबा वडील आम्ही सगळे परंपरागत शेती आम्ही करतोय. 7-12ला नाव कोणाचं? आमचं. आणि आमच्या शेतीतलं पाणी कोण दाखवतोय? आमच्या शेतीमधलं पाणी पायळ दाखवतोय. तसा देह आमचा, चालणं बोलणं खाणं पिणं आमचं, वागणं नाचणं आमचं. आमच्यातला देव दाखवतोय सद्गुरुनाथ दाखवतोय. आज कोण बसलाय? शुद्धम ब्रह्म परम महाराज बसलेले. पण त्या पद्धतीचा गुरु असायला हवा. गुरु हा कसा असायला हवा? त्या पद्धतीचा असायला हवा. जगामध्ये कमी गुरुचं प्राबल्य आहे का? कलियुगामध्ये भरपूर आहे. आज शिष्य कोणीच नाहीये, सारेच गुरु आहे. शिष्य हा गुरुचा बाप आहे, लक्षात घ्या. विचार करा, जो तो स्वतःला गुरुच म्हणून घेतो. गुकारंधकारश्च ऋकारस्तेज उत्पत्ती, म्हणजे अंधकारापासून तेजाकडे नेणारा सद्गुरु. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकयाः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तुमच्यातलं अज्ञान नाहीसे करून ज्ञानाचं अंजन घालणारा तो सद्गुरु. बाकी गुरुगुरु बाकी सगळेच गुरुगुरु आहेत की बघा बरोबर. जन्मापासून मरेपर्यंत कमी गुरु आहेत का? हे करावे लागत नाही. आणि मी तर म्हणतो गुरुही करू नका. कोण सांगितलं शहाण्यानं गुरु करा मंत्र घ्या म्हणून? कोण सांगितलं? आपल्यात योग्यता नाही, एवढ्या गुरुचा मंत्र पेलवण्याची ताकद तर आपल्यात हवी ना. हे नाटक करतोय आपण. आमच्यातली पापं झाकण्याकरता एखाद्या मोठ्या माणसाचा अनुग्रह घ्यायचा आणि पापं करतच राहायची. मग त्याचं छत्र असल्यावर हा म्हणतं हे हा त्यांनी गुरु केलेला आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे. काय व्यवस्थित आहे? दिव्याच्या खाली अंधार आहे, वरतीच उजेड आहे. हे की नाही सांगा? आपली पापं झाकण्याकरता गुरु. अरे पण त्या पद्धतीचं अंतःकरण तयार करा. गुरु करण्याची गरज नाही, गुरु आपोआपच चालत तुमच्या घरी येतील. गुरु आपोआपच घरी येतील मार्गदर्शन करण्याकरता. काही गुरु करायला तिथं जायची, नारळ पान पैसे देण्याची गरज नाही. अनेक गुरु आहे. गुरवो बहवः सन्ति शिष्य वित्तापहारकाः गुरवो विरला सन्ति शिष्य वृत्तापहारकाः. इतके गुरु झालेले की शिष्य गोळा करून त्यांच्याकडून पैसा लुटून स्वतःचा प्रपंच चालवणारे कमी गुरु आहेत का? भरपूर आहे. ही माझी माळ घ्या आणि मला वर्षात 1000 रुपये पाठवत चला, असे हजारो शिष्य. आता वर्षात 1000 जरी मिळाले तरी याचं घर किती पैशाने भरलं? म्हणजे गुरुचं लक्ष मायेमध्ये आहेच ना. आहे की नाही? विचार करा. जन्मापासून मरेपर्यंत गुरु आहे. आईच्या उदरातून बाहेर आला पहिला गुरु कोण आहे? कोण आहे महाराज? पहिला गुरु आई आहे. ती काय शिकवते? बाळा असं वागायचं, असं चालायचं, योग्यरित्या प्रत्येकाला नमस्कार करायचा. सकाळी उठल्याबरोबर असंच उठू नये मंगळ. मग 2 हात घासायचे, त्याकडे बघायचं आणि काय म्हणायचं? काय म्हणायचं? आहे आपण लोक
महत्व सुज्ञान आजच्या काळामध्ये बहुतांश लोकांना माहितीच नाही. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम. ज्या घरामध्ये संस्कृती आहे, ज्या घरामध्ये परमेश्वराचा वास आहे ना, त्या घरामध्ये माऊली ही पहिल्यांदा शिकवते. आज माऊली हा शब्द फारच विरंगुळ झालेला आहे, दिसतच नाही. माऊली कोणाला म्हणावं? माऊली आई यामध्ये फरक आहे. कोणाला माऊली म्हणायचो महाराज? ज्ञानेश्वर माऊली, रामदास माऊली, विठाबाई माऊली. काय सुंदर शब्द आहे. का म्हटलं? मनुष्य असून माऊली का म्हटलं? मानव जन्मामध्ये जन्म झालेला आहे, प्रत्यक्ष पुरुष असताना तुम्ही माऊली म्हणता, कारण काय? विचार करा. आई काय करते? आई आपल्याच अपत्याचा विचार करते. माझ्या मुलाचं पोट भरावं, त्याचं चांगलं व्हावं, त्याला उत्तम घर बांधावं, त्याला चांगली बायको मिळावी, त्याला मुलं व्हावेत, त्याचा प्रपंच उत्तम चालावा, हाच विचार असतो ना. ही आई करते. पण ते जर माऊली असेल तर चिंता करीतो विश्वाची, त्याला माऊली म्हणतात. रामदास स्वामी महाराज माऊली म्हणता गेले, ज्ञानेश्वरांना माऊली म्हणता गेला. हे विश्वाची माझे घर. काय बरोबर आहे? ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जे जाहला. मग चिंताची विश्वाची चिंता करणारी ती माऊली, आणि स्वतःची चिंता करणारी ती आई. आई नाही, मॉम, ममा. कुठले आले शब्द कुणाला माहिती? सगळ्या मराठीचा सत्यानाश. काही अर्थ आहे? आई म्हणतात की किती छान वाटते मम्मी. एखाद्या मुर्द्याला म्हणतात मम्मी. ते ठेवली आहे ना गोव्यामध्ये, आणि काही काही भगिनींना मम्मी म्हणतात की आवडतं, मॉम. घरात बाकीचं इंग्रजी नसतं, एक दोन शब्द म्हटले म्हणजे मॉडर्न होऊन जातं माणूस, है ना. धोतर नेसणारा मूर्ख आणि सूटबूट कॉलर असणारा शहाणा, आजच्या जगतामध्ये अशी व्याख्या झालेली आहे. पण असं समजू नका बरं, असं काही समजू नका. अगदी काळं कुळकुळीत धोतर नेसलेला माणूस किती विद्वान आहे, तो विद्वान नाहीच अशी कल्पना करून चालू नका. थोबाडा धाडून चालला जातो. बरीचशी मंडळी अशी आहे, साधी राहणी उच्च विचार सरणी बाळगणारी मंडळी आहे, म्हणून त्यांना मूर्ख म्हणावं का? टपरीवर पिझ्झा खायला म्हणजे खूप हुशार होतो का? आणि घरामध्ये पिठलं भाकरी खाल्ली म्हणजे तो मूर्ख असतो का? हे सगळे आपले विचार आहेत. जसं जसं वाढत गेलं ना तसे तसे विचार बदलत गेले आपले, लक्षात ठेवा. पण अजूनही संस्कृतीनं जो वागतो त्याचे विचार अति उच्चतमच आहे, त्याच्या घरामध्ये बंधन आहे, लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य गुरु. किती गुरु आहे? प्रथम गुरु आई आहे, ती शिकवते असा वाग, असं चाल, ही चप्पल या पायात, ही चप्पल त्या पायात. काय सुंदर वर्णन. ती शिकवते कराग्रे वसते लक्ष्मी. पण आजची मॉम तिला येतच नाही. तिला काय येतं माहितीये का? कराग्रे वसते स्पूनम, SPOON, चमचा. कराग्रे वसते स्पूनम, कर मध्ये च बिस्किटम, कर मुले तू चहा पात्रम, प्रभाते कपदर्शनम कुंडली वरदा. हरी विठ्ठल. तुम्ही जय कारण मला प्रतिसाद द्या, म्हणजे तुम्ही जागे आहे त्याची मला पावती मिळते. हा म्हणजे मग कायच्यासारखं छान मला थोडंसं काही बोलता येईल. मंगलमूर्ती जरी असलं ना, सगळं जागृत आहे तसं वाटतं. मग त्याच्यात एखादा झोपला तर झोपू द्या, हा. पण त्याच्याही कानावर जाऊन आदळलं का तो एकदम जागृत होतो. तो मंगलमूर्ती नाही म्हणणार, पण पुढचा मोरया म्हणत. काय मजा आहे तुम्हाला सांगितलं आहे ना. मग दुसरे गुरु म्हणजे वडील, म्हणून त्यांच्याचा मार खावा लागतो. काय परमेश्वराने निर्मिती केली आहे? एक जहार आणि एक मवाळ पक्ष आहे. बाप गरम आहे आणि माय नरम आहे, मृदू आहे. घरामध्ये लेकरू अभ्यास करतं, इकडे अरे बंड्या इकडे केव्हा आहे पेपर, बाबा
2 दिवसांनी अभ्यास कर. किती दिवस झाले अभ्यास करीत नाही महामूर्खा. इकडे ये ग, याला या खोलीमध्ये डांबून ठेव. आज हा परिपूर्ण अभ्यास केल्याशिवाय याला जेवायला वाढायचंच नाही. मी ऑफिस मधून आल्यावर मी स्वतः उघडेन दार. याला दिला ढकलून अभ्यास कर म्हणते. लावलं कुलूप वरती. किल्ली आपल्या खिशामध्ये ठेवली, बाप ऑफिसला निघून गेला. आई विचार करते काय निर्दयी आहे. आपणच पोराला जन्म द्यायचा ना आपणच त्याचा सूट घ्यायचा. तो हाक मारतो आतमध्ये, आई भूक लागली ना ग. मेल्या मग अभ्यास का करत नाहीस? कशाला त्या बाबांना चिडवतोय? पण आता भूक लागली ना. भूक लागली मग मन 10 वेळा भूक 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 भूक. थांब म्हटले थोडासा. ती पटकन ब्रेडचा तुकडा आणते, त्यावर काहीतरी घालते, पण दरवाजे बंद आहे. आता तू देशील कशी? ती दाराच्या फटीतनं देते. खाऊन घे मेल्या पटकन, पण सांगू नको आईनं दिलं म्हणून, नाही तर माझी चटणी होईल. काय मजा असते बघा जीवनामध्ये. हा खाऊन घेतो, गलेला ठेवतो. तिकडून संध्याकाळी बाप अरे अभ्यास झाला की नाही? हो म्हणलं बाबा. आज काय खाल्लंस? कसं खाणार? मला कोणी काही दिलंच नाही. तुझ्या आई नाही? मी तिला बिलकुल दिलं नाही. तिनं खाल्लं वाटल्यास मला दिलं नाही. ती तिकडे हसत असते. पण याचा गैरफायदा मुलाने घ्यावा का? भूमिका दोघांची योग्य आहे. तिच्या मनातून वाटतं माझं लेकरू आहे, दिवसभर उपवाशी जर राहिलं त्याला त्रास होईल. पण बापाची भूमिका पोराने 1 नंबर घ्यावा, नाव कमवावं, मोठं व्हावं, लोकांनी मलाही म्हणावं की वाह छान मुलाला शिकवलं. म्हणून त्यांच्या मार खावा लागतो. अहो कशाला मार? मी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मार खाल्लाय. छडी लागे छमछम विद्या घमघम. त्यावेळेचा असं नव्हतं काही कम्प्युटर हे ते. वयाच्या 11व्या वर्षी सप्तशती कंठस्थ करून घेतली. समोर बसायची चंदनाचा खोड. त्यावेळेस शिकवणंच वेगळं होतं. आता तसं नाही. बापू बेटा मुके घ्यायचे त्याचे, मग तो बसतो डोक्यावर. आहे की नाही? शाळेमध्ये मारायचं नाही मुलांना. वाटेल तशा दांडगा करू द्यायच्या. शिक्षकांचे हात बांधलेले ते विचार करतात मरणले का माझं काय वाकडं होतं. एकदा कसा बसा 10वी पर्यंत गेला आणि तुला दिला ढाकलून तिथे, आता कुठं जायचं? किती प्रकार बदलले त्या देहाला. अहो पंचवर्षाने लालये, दशवर्षाने ताडये, प्राप्ते षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरे. 5 वर्ष खूप लाड करायचे. दशवर्षाने ताडये. ताडणं म्हणजे काही नुसतं मारणंच नाही हो, शब्दाचाही मार असतो. त्याला त्या पद्धतीनं तयार करायचं. आणि 16वं वर्ष ओलांडलं की पुत्र मित्र वदाचरे. त्याला म्हणजे बापाची चप्पल पोराच्या पायामध्ये व्हायला लागली की मग मात्र बापाने विचार करायचा आणि त्याला बंधनात टाकायचं. वडील गुरु म्हणून त्यांच्या आजचा मार खावा लागतो. मग पहिल्या वर्गात गेला तिथे गुरु झाला. आधी बालवाडी. मग पहिल्या वर्गात गेला तिथे गुरु झाला. दुसऱ्या वर्गात गेला तिथे वेगळा गुरु झाला. 4 वर्गाचे 4 गुरु. कमी आहेत का बघा जीवनामध्ये. मग 5व्या वर्गात गेला 9 पिरियडचे 9 गुरु. हे करावे लागतात का? आपणच होता. मग ते शिक्षणात टोपलं. कॉलेजमध्ये गेला तिथं गुरु निर्माण झाले. शिक्षण परिपूर्ण झालं. शिक्षण परिपूर्ण झालं. पण नोकरीसाठी अप्लाय केला. नोकरी लागली. त्या ठिकाणी इमारत नोकरीमध्ये काम चाललेलं आहे. पण तिथेही गुरु निर्माण झाला. मूर्खा म्हटले अशी नोकरी करायची नसते. लिखाण कसं लिहायचं, खायचे कसे हे तुला मी शिकवतो. गुरु. तिथे गुरु निर्माण झाला. मग कसे खायचे बघा दुसऱ्या हातानं, त्याची लाज वाटत नाही. मग लग्न झालं. महागुरु घरामध्ये आला. हे बायको गुरु नाही आहे का नाही? महेश बुवा आहे ना? का गुरु नसावं तिनं? बायको गुरुच आहे की. दिवसभरातून कितीतरी वेळा तुम्हाला काही कळतच नाही. भोळसट स्वभाव तुमचा. भाऊ आले की पागळे गुरु. आता मला सांगा तुम्हाला काही कळतच नाही म्हणजे तो शिष्य. जिला कळत तो
घरामध्ये बघा वाटणीचा वगैरे भाग असला, अहो आज वाटणी घराचा हिस्सा वगैरे ते देतील बरोबर. आज तू भोळे राहू नका, मला सगळं माहिती, मी पर करून आलेली. आता हे भाऊ रक्ताचे सगळे, ते मला नका सांगू शहाणपणा. वाटणी व्यवस्थित झाली पाहिजे. अगं होईल, ते होईल वगैरे नाही, मी सगळं करते वाटल्यावर घरात, पण वाटणी व्यवस्थित. आता ते भाऊच असतात, सगळेजण बसतात, व्यवस्थित बोलणं चालणं आठवतं. त्याला हिस्सा झाला, ती वाटणी वगैरे बरोबर लिहून घेतली त्यांनी. आणि हा म्हणतोय मी जरा आतमध्ये जाऊन येतो, भावाला सांगते. कशा करता? गुरुचा आशीर्वाद घ्यायला. झाले कधी बरोबर सगळं? तू म्हणत होतीस ना, गुरु बायको गुरु, शेजारी पाजारी गुरु, हे कसं प्यावं हे शिकवणारा तो गुरुच आहे. हो, जन्माला आल्यानंतर काही सुरुवात होते का? ते दुधापासून सुरुवात होते. पण इकडे गुरु, मग काही लाज वाटत नाही. नाल्या गटारामध्ये शीर्षासन कसं करावं याची लाज वाटत नाही. हा गुरु, ती गुरु आहेत महाराज. अहो हे झाले जिवंत पंचे, पण मेल्यावरही गुरु आहे. नाही आज कुठे काही असायला समारंभ असला तर जाऊन बघा, तो मेलेला पडला असतो, पण ती शिडी बांधत असताना बघा दोघच जण काम करतात आणि बहुताल सगळे उभे राहतात. पपड्या बरोबर ते चुकलं तुझं, इकडला इकडे घे, तुम्ही या नाही, आम्हाला सांगता येतं. न धरी शस्त्र करी गोष्टी सांगे न युक्तीच्या आचार. आम्ही म्हणजे गोपाल कृष्णाचे वंशज. आम्ही फक्त सांगू शकतो, बांधू नाही शकत. म्हटलं मेला येऊन करून बघणं, आमचे हात कसे कासता येते. शहाणपणा सांगायला काय लागतं? गुरु, ती काडी कशी लावावी चितेला कितपास्त गुरु आहे मला सांगा. हे गुरु सगळे नरकाला नेणारे. फक्त एकच गुरु असा आहे की ज्याला सद्गुरू म्हणतात. गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक आहे. भरपूर मोठा विषय आहे महाराज. रंगलं की माणूस थांबू शकत नाही. माशा गुरुला काय उपमा द्याल तुम्ही चांगल्या भगवंतनिष्ठ? या गुरुला उपमा काय द्याल? परिसाची उपमा द्याल? परिसाची उपमा गुरुला चालेल का? बिलकुल चालणार नाही. लोह परिसाची नसा हे उपमा. याचं कारण लोह काय करतो? नवे नवे तो परिस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. पण आपलं परिसत्व देत नाही, आहे ना? दृष्टांतो नैव दृष्ट त्रिभुवन जठरे सद्गुरुर्ज्ञान दातुः स्पर्शष्टे तत्र कल्पस्यति सनयति यदहो स्मरणतामश्मसारम् न स्पर्शत्वं तथा विश्रित चरण युगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्ते न वालौकिकोऽपि. सद्गुरुनाथ महाराज की जय. आवाज कमी आहे इकडे, लवकर बंद करू नाही ना? सद्गुरुनाथ महाराज की जय. वा वा भगिनींनो, फक्त 2 तास त्रास देतो, त्यानंतर मी आपल्या खोलीमध्ये झोपायला आहे ना. दृष्टांतो नैव दृष्ट त्रिभुवन जठरे. त्रिभुवन जठराच्या ठिकाणी ज्ञानदात्या सद्गुरूला द्यायला उपमाच नाही. कारण सद्गुरू स्वसाम्य देतात. बाप से बेटा सवाई. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि निरूपण आटोपतो. पुढची कथानक मोठा आहे, कदाचित आज 10 मिनिटं जास्त वाढण्याची शक्यता आहे. आपली जर अनुज्ञा असेल तर घेतो, कारण उद्या चरित्र वेगळं लावायचं आहे, ठीक आहे ना? ठीक आहे. वैनगंगा नदीच्या तीरावर असणाऱ्या पद्मावती म्हणजे आजची पवनी नावाचं गाव 1919 साली भगवान दत्तात्रयाचे 4थे अवतार श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती आमचे कुलगुरू त्या ठिकाणी चातुर्मास्याकरता आलेले होते. चातुर्मास्यामध्ये आता संन्यासाचा चातुर्मास्य 2.5 महिन्याचा, 4 महिन्याचा नाही. नदी तीरावर असताना अनेक मंडळी त्या ठिकाणी दर्शनाला यायची आणि 2 एकादशा. मग त्यामध्ये
पहिल्या एकादशीला आमच्या आजोबांचं कीर्तन झालं. महाराजांच्या समोर महाराज बसलेले आहेत पुढे, अधिकारी मंडळी त्यावेळीची ऐकणारी सर्व बसलेली. आणि दुसऱ्या एकादशीला कीर्तनकारच मिळेना. कीर्तनाची वेळ झाली, 3:30 वाजण्याची वेळ झाली दुपारची. महाराज बसलेले, मंडळी गेली जवळ. महाराज, आज कीर्तन कुणाच होईल रे? दत्ताला काळजी आहे, दत्ताला काळजी आहे. तर 10 मिनिटं राहिले. मृदंग लागलेला आहे, पेटीवाले बसलेले, सर्व लोक येऊन बसलेले, प्रकांड पंडित पुढे, त्रिपुंड लावलेले, प्रत्यक्ष महाराज अधिकारी पुढे बसलेले. आता कोणाचं कीर्तन होणार? होईल होईल कीर्तन होईल. त्या ठिकाणी बापट नावाचा 12 वर्षाचा मुलगा पाणी भरण्याकरता, महाराजांची सेवा करण्याकरता होता. त्यानं वैनगंगेचं पाणी कावडीनं भरायचं आणि ब्राह्मसंतर्पणा करता त्यांनी सगळी तयारी करून ठेवायची, असं त्याचं कार्य. त्याला कसलाच गंध नव्हता. महाराजांनी हाक मारली, बापट इकडे ये. त्याने कावड बाजूला ठेवली, धावत गेला, नमस्कार केला. काय म्हणता महाराज? जा वैनगंगेला जा, स्नान कर आणि अर्घ्य देऊन माझ्याकडे ये. गेला धावत, 3 गुळ्या मारल्या, नारायणाला अर्घ्य दिला आणि धावत आला. काय म्हणता महाराज? तुला कीर्तन करायचं? कीर्तन म्हटल्या बरोबर घामाघूम झाला. हो, ज्याला गंध नाही. महाराज, मला गाणं येत नाही, मला वाङ्मय नाही, पर्वांग नाही, उत्तरांग नाही, मी कधीच कुठला विचार केला नाही, कीर्तन कसं करू? कर रे, मी सांगतोय म्हणून कर. हे माझ्याकडे. सगळे लोक अवाक झाले. हा इतका ओक्सा बोक्से रडायला लागला, महाराज तुम्ही माझी फजिती मांडली. तो फजिती मांडली. अरे कसली आली फजिती? ये इकडे. पण दत्तात्रयाच्या जवळची विभूती उचलली महाराजांनी, दत्ताच्या चरणाला लावली, मंत्र प्रेरित केला आणि त्याच्या जिभेवर घातली. बघा, जा कीर्तन कर. राहिला उभा कीर्तन. काय गाणं, काय बोलणं, इतकं सुंदर आख्यान लावलं बघा त्यानं. 3 तास कीर्तन केले. लोक बघतायत ते कथा ऐकण्यापेक्षा मनात हाच विचार चाललाय, ज्याला काहीच येत नव्हतं तू इतका अस्खलित कसं काय बोलतोय? म्हणजे महाराजांची हा खोटा बोलला, याचे गुरु कोणीतरी असावे. इतकं सुंदर कीर्तन झालं, आरती झाली, महाराज हसतायत. यानं साष्टांग नमस्कार केला. कीर्तन झाल्याबरोबर महाराजांना बोलावलं, बापटा इकडे ये, इकडे ये म्हटल्याबरोबर तुम्हाला सांगतो, डोळ्याला धारा लागल्या याच्या. किती सुंदर कीर्तन केलंस रे, खोटा बोललास माझ्याशी. महाराज, मी अजूनही निक्षून सांगतो तुम्हाला, कीर्तन मी केलेलं नाही. मी कीर्तन केलेलं नाही. माझं निमित्त करून तुम्ही कीर्तन केलंय की नाही? बोला, तुम्ही केलंय ना. माझे फक्त ओठ हालत होते एवढं मला कळत होतं. पण साळून किती कैसी बोले मंजुळवाणी, शिकविता धनी वेगळायची. हे तुम्ही केलंय की नाही म्हणा, बोला. महाराज हसले, मस्तकावर हात ठेवला. बोल, तुला काय इच्छा आहे? आता काय इच्छा आहे? माझी इच्छा राहिलीच कुठे? सगळं तर तुमच्याच हाती गेलं. पण तुम्हाला काय करायचं ते बोला. मग आता कीर्तनकारच करा म्हटले मला, म्हणून मस्तकावर हात ठेवला. ब्रह्मज्ञान डोलायला लागलं. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. म्हणून अशा सद्गुरूंना आपण ओळखत नाही. विषयाचे सुख नको माझे मना, पहात्या आसारामा काय झाले. नाही का? टीका टिप्पणी म्हणून नाही, पण ब्रह्मनिष्ठ संतांना तुरुंगवास भोगावा लागत नाही, लक्षात ठेवा. आम्ही तुरुंगात पडलोय, करणे जसे आमच्या चाललेले आहेत. इकडे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जर आपल्याला मिळाला तर काय होतं? पण आम्हाला ब्रह्मनिष्ठ सद्गुरू ओळखण्याची पात्रता तर पाहिजे, ती निर्माण करता आली पाहिजे. म्हणून तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरलो न खऱ्या देवा. खऱ्या सद्गुरूला, खऱ्या देवाला विसरलो आणि आम्ही नानातरेचे कार्य करीत राहिलो. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. 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 सद्गुरू